नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकदम जबरदस्त ट्रिक्स बघणार आहे। ती म्हणजेच काय मित्रांनो, का कोणत्याही संख्याचा क्यूब काढण्याची ट्रिक्स बघणार आहे। बघा म्हणजेच काय, का कोणत्याही संख्येचा घन काढण्याची एकदम सिंपल ट्रिक्स बघणार आहे। ही जर ट्रिक्स तुम्ही समजून घेतली मित्रांनो, तर तुम्ही ना 100% 30 ते 40 सेकंदामध्ये बघा 30 ते 40 सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचा तुम्ही क्यूब हा एका झटक्यामध्ये काढू शकता। तर मित्रांनो लक्ष द्या, नीट लक्ष द्या। ट्रिक्स कशा प्रकारचे अगोदर समजून घ्या आणि याच्यावरती तुम्हाला मी काही उदाहरणं देणार आहे, तुम्हाला घरी ट्राय करायचे। तर चला आता मित्रांनो आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणत्याही संख्येचा क्यूब काढण्यासाठी म्हणजे घन काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, का आपल्याला 1 पासून ते 9 पर्यंत क्यूब पाठांतर असणं गरजेचं। बघा काय 1 ते 9 पर्यंत संख्यांचा आपल्याला क्यूब घन पाठांतर असलं तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कोणत्या संख्येचा क्यूब हा तुम्ही पटकन काढू शकतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये 2 ते 4 प्रकार पडतात। प्रत्येक प्रकारावरती मी तुम्हाला 2-3 उदाहरणं समजून सांगणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला ना, मी 100% सांगतो तुम्हाला का या व्हिडिओद्वारे तुम्ही कोणत्याही संख्येचा क्यूब हा तुम्ही पटकन काढायला शिकणार आहे। बघा मित्रांनो, तुमचा स्पीड हा 30, मी तुम्हाला ॲव्हरेज सांगितला 30 ते 40 सेकंद। तुम्ही जर याची प्रॅक्टिस चांगली केली तर तुम्ही हे 15 ते 20 सेकंदामध्ये देखील तुम्ही काढू शकतात। चला आता बघूया मित्रांनो। सुरुवातीला लक्षात घ्या का पहिला आपला प्रकार आहे मोस्टली का शेवटी शून्य असल्यामध्ये, म्हणजे का जी संख्या तुमच्या दिलेली आहे, जो नंबर असणार आहे त्याच्या लास्टला शून्य असतात, तर काय लास्टला 0 जर असेल तर त्या संख्येचा क्यूब कसा काढायचा, एकदम सिंपल ट्रिक्स आहे। बघा अगदी फक्त 5 सेकंद लागणार आहे। बघा समजा आपण मी 4-5 संख्या घेतो, त्यापूर्वी सर्वात पहिले आपण घेणार आहे का 10चा घन। बघा म्हणजे काय 10चा क्यूब काढण्यासाठी काय ट्रिक्स करावं लागणार आहे, सिंपल लक्षात घ्या। कोणत्याही संख्येच्या शेवटी म्हणजे ती संख्या 1 अंकी असू द्या 2 अंकी असू द्या, काय प्रॉब्लेम नाही। बघा काय प्रॉब्लेम नाही। बघा आता समजा आपण सध्या बघतोय आपण 2 अंकी संख्येचा विचार करतोय। बघा 10चा घन आपल्याला काढायचे ना, एक लक्षात घ्या शेवटी किती आले आपल्याला माहिती आहे, 0 आलेलं आहे, बरोबर आहे। ज्यावेळी 0 आला असेल, लक्षात घ्या काय आलं असेल, ज्यावेळी 0 आला असेल काय करा, डायरेक्ट हा एक 0 दिसतोय ना, आपण घन काढतो ना, डायरेक्ट 3 शून्य घेऊन टाका। काय करा, डायरेक्टली 3 शून्य घेऊन टाका। बघा हा 0 आहे ना, वरती 3 आहे ना, या 3चे डायरेक्ट 3 शून्य करून टाका। आणि पहिल्या संख्या दिले ना, पहिली संख्या काय दिले, 1 दिले, 1चा घन घ्या। आपल्याला माहिती आहे 1चा घन किती येतो, 1च याचा असतो, बरोबर आहे, म्हणून 1 घ्या। आपलं फायनल उत्तर तयार आहे। अगदी सिंपल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो। बघा दुसरी संख्या आपण घेऊया। समजा आपल्याला घ्यायचे 20चा आपल्याला क्यूब काढायचे, काय 20चा आपल्याला घन काढून घ्यायचे। काय करा मित्रांनो, शेवटी आपल्याला माहिती आहे 0 आला, वरती काय दिलं आपल्याला घन काढायचे, डायरेक्ट 3 याचे 0 करा। म्हणजे काय करा, इथे डायरेक्ट 3 शून्य घ्या, 1 2 आणि हा 3 शून्य घ्या। घेतली, पहिल्या संख्ये किती दिलेले, 2 दिले, मग पहिल्या संख्येचा काय करा, घन काढून घ्या म्हणजे क्यूब काढून घ्या। मग पहिल्या संख्या दिले 2 दिले, मग 2चा क्यूब काय येतो आपल्याला माहिती आहे 8 येतो, 2चा घन किती येतो 8 येतो। मग काय करा 8 घेऊन टाका, 20चा घन 8000 तयार आहे। एकदम सिंपल, काहीच करायची गरज नाही, एकदम 5 सेकंद, पण मी तर बोलतो जास्त एकदम कमी सेकंदामध्ये लागणार आहे। बघा अजून एक 2 उदाहरण घेऊया। समजा आपण पुढचं उदाहरण घेतले 30चा, बघा काय आपण घेतलेले 30चा घन आपण घेतलेला। समजा 30चा घन घेत असताना आपल्याला माहिती आहे शेवटी 0 आला, नो प्रॉब्लेम। काय करा, डायरेक्ट 3 शून्य घ्या, उचलून घ्या, इथं फेकून द्या। 3 शून्य उचलले, इथं टाकून दिले, काय प्रॉब्लेम नाही। पहिली संख्या कुठली दिली आपल्याला माहिती आहे, 3 आलेली आहे, बरोबर आहे, पहिली संख्या 3 आले। मग 3चा घन काय आपल्याला माहिती आहे 27 येतो, 3चा क्यूब 27 होता, 27। मग काय करा 27ला इथे घ्या, आपलं फायनल उत्तर तयार आहे, 27000 उत्तर आपल्या समोर आहे। बघा फक्त 5 सेकंदामध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही। या प्रकारे तुम्ही मित्रांनो कुठल्याही संख्येचा असू द्या, त्या ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल, तुम्ही ही ट्रिक्स वापरून मित्रांनो तुम्ही डायरेक्टली क्यूब काढू शकता। बघा अगदी सिंपल आहे। आपण अजून एक उदाहरण घेऊया। समजा मी संख्या घेतली 50चा आपल्याला क्यूब काढायचे। काय करायचं, आपल्याला 50चा क्यूब काढायचे। शेवटी काय 0 दिलाय, डायरेक्ट 3 शून्य उचलून घ्या, उचलले। 5 दिलेले, 5चा आपल्याला क्यूब मध्ये किती येतो, 125 येतो। किती येतो, 5चा क्यूब किती येतो, 125। आणि लक्षात घ्या मित्रांनो 1 ते 9 तुम्हाला क्यूब पाठांतर असणं गरजेचं आहे। मग आता 125 येतो, घेऊन टाका इथे 125 आला, बरोबर आहे। किती उत्तर आलं आपलं, बघा 1,25,000 आपल्या समोर आपलं उत्तर आहे, फक्त आणि फक्त 2 सेकंदामध्ये। बघा चला आता मित्रांनो बघूया पुढचा प्रकार यामध्ये कुठल्या प्रकारचा आहे। चला मित्रांनो, आता दुसरा प्रकार आपल्याला तो बघायचे। तो प्रकार म्हणजेच काय का 11 ते 19 मध्ये, म्हणजे कुठल्याही संख्यामध्ये जर पहिला किंवा शेवटचा अंक 1 जर असेल तर याच्यामध्ये ट्रिक्स दिलेले। आता आपण सुरुवातीला आपण काय बघणार आहे का पहिला अंक हा 1 असल्यामध्ये त्याची संख्येचा क्यूब कसा काढायचा, बघा तर ती ट्रिक्स बघूया आपण। त्याच्यानंतर अंकाच्या शेवटी 1 आला तर कशा प्रकारे बघायचे, म्हणजेच काय थोडक्यात लक्षात घ्या का आपल्याला
11 ते बघा किती 11 ते 19 मध्ये 11 ते 19 मध्ये कशा प्रकारचे आपल्याला ट्रिक्स आहे का क्यूब कसा काढायचा ते आता समजून घ्या। बघा मित्रांनो, समजा आपण नंबर घेतला एक 12चा मला घन काढायचे, 12चा क्यूब आपल्याला फाइंड करून घ्यायचे, बरोबर आहे। लक्षात घ्या मित्रांनो, अशा वेळी काय करायचे, सुरुवातीला 4 रेषा मारून घ्या। काय करा, 4 रेषा अशा प्रकारे मारून घ्या। याच्यानंतर काय करा, जे 2 नंबर दिले ना त्याला खाली लगेच उतरवून घ्या। म्हणजे काय करा, हा 1 आणि 2 दिलाय 12, यांना खाली उतरवून घ्या, घेतला, इथं 1 आणि 2 करून घेतलं, बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही। आता काय करा, हा शेवटचा जो अंक आहे ना 2, शेवटचा जो अंक आहे 2, याचे काय करा, याचा वर्ग काढून घ्या। मग 2चा वर्ग किती येतो आपल्याला माहिती आहे, 4 येतो, बरोबर आहे। स्क्वेअर किती येतो, 2चा स्क्वेअर 4 येतो, 2 स्क्वेअर 4, ओके। नंतर काय करा, 2चा आता क्यूब करून घ्या। आता वर्ग केला ना आपण, नंतर घन करा म्हणजे क्यूब करा। मग 2चा क्यूब किती येतो आपल्याला माहिती आहे, 8 येतो, किती येतो, 8 येतो। मग आपण काय केलंय, सुरुवातीला लक्षात घ्या, या 2 संख्याचा वर्ग केला, नंतर घन केला, बरोबर आहे। काय करा, पहिल्या संख्याला स्टार करा, पहिल्या आणि शेवटच्या दोन्ही संख्याला काय करा, स्टार करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही। बघा, स्टार केल्यानंतर आता समजून घ्या का आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंक आपल्याला काय करायचा आहे, ऍड करायचा नाहीये। बघा मित्रांनो, आता पुढे काय ट्रिक्स आहे लक्षात घ्या, हे देश 2 अंक राहिले आता, यांना काय करा, 21 दिन में डबल करा, यांना काय करा, 21 दिन में डबल करून घ्या। म्हणजे काय करा, 4च्या दुप्पट करा 8 येणार, आणि 2च्या दुप्पट किती येणार, 4 येणार, बरोबर आहे। 2च्या दुप्पट किती येणार, 4 येणार। आता काय करा, यांची बेरीज करून घ्या। इथे समजा स्टार केलाय म्हणजे गुणाकार साइन केले म्हणजे काय, असं समजा का इथे 0 आहे, इथं काय 0 आहे बघा। मग 8 जसे तसं येणार, बरोबर आहे। नंतर 4 अधिक 8 किती येणार, 12 येणार, बघा अशा प्रकारे 12 येणार। मग 12चा शेवटचा अंक उचला, 12चा शेवटचा अंक उचला, आणि 1 काय करा, हा 1 याच्या डोक्यावर फेकून द्या, बरोबर आहे, म्हणजे हातच्या लेख जाणार। मग आता यांची काय करा, बेरीज करून घ्या। 2 अधिक 1 3 झाला, 2 आणि 1 3, 3 आणि 4 किती झाला, 7 झाला, बघा। आणि हा 1 असंच राहिला, इथं काय गुणाकारची साइन आहे म्हणजे इथं काय असणार आहे, 0 असणार आहे। मग 1 अधिक 0 1 आला। तर मित्रांनो लक्षात घ्या, 12चा क्यूब आहे आपल्यासमोर 1728, बघा अगदी सिंपल ट्रिक्स आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, समजा मी इकडे जर घेतला आपण का, समजा आपल्याला 15चा आपल्याला काय करायचे, क्यूब काढायचे, बघा अगदी सिंपल आहे, फक्त थोडंसं लक्ष द्या मित्रांनो। बघा काय करा, 15चा आपल्याला क्यूब काढायचे, काय करा, 1 2 3 4 रेषा देऊन टाकल्या, काय प्रॉब्लेम नाही। काय करा, दोन्ही अंक खाली उतरून घ्या, उतरवले, 1 आणि 5 सेम टू सेम, बरोबर आहे। आता 5चा काय करा, वर्ग घ्या, आपल्याला स्क्वेअर घ्या। मग 5चा वर्ग किती येणार, 25 येणार, 25, बरोबर आहे। त्यानंतर 5चा पुढे काय केला, घन घ्या म्हणजे क्यूब घ्या। मग 5चा घन किती येतो आपल्याला माहिती आहे, 125, बरोबर आहे। 5 क्यूब इज 125 घेतला। आता काय करा, शेवटच्या दोन्ही अंकाला स्टार करून घ्या, म्हणजे आपल्याला इथं कुठले अंक घ्यायचे का आपल्याला नाही घ्यायचे, बरोबर आहे। हे जे 2 अंक राहिले यांना काय करा, डबल करून घ्या, 21 दिन में पटापट डबल करून टाका। 5 आहे, 5चे काय करा 10 करा, 25 आहे, 25 से 50 करा, 2चे किती असतात 4 करा, तसंच आहे, बरोबर आहे। मग आता मित्रांनो बघा, इथं संख्या आपल्याला दिसते, 3 अंकी संख्या दिसते, काय दिसते, 3 अंकी संख्या दिसते। मग अशा वेळी काय करायचं, शेवटचा अंक उचलायचा, फक्त 3 अंकी असू द्या 2 अंकी असू द्या काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त शेवटचा अंक उचला। 125चा शेवटचा अंक 5 आहे, उचलला, राहिले हे 12 काय करा, याच्या डोक्यावर देऊन टाका, याच्या डोक्यावर त्याचा भार देऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही। बघा मग आता याच्यामध्ये काय करा, ऍडिशन करा, 2 अधिक 5 7, 7 अधिक 0 किती येणार, 7 येणार, बरोबर आहे। राहिले किती आता, 1 आणि 2 3, 3 आणि 5 8 झाले, काय झाले, 8 झाले। मग ते 8 इथं घ्यायचे का, नाही घ्यायचे, काय करा, बाजूवाल्याच्या डोक्यावर देऊन टाका, म्हणजे हातच्याला 8 देऊन टाका। आता यांची बेरीज करून घ्या, 8 आणि 5 13, 8 आणि 5 13, 13 आणि 10 किती आले, 23 आले, बरोबर आहे। अशा प्रकारे 23 आले, 23चा शेवटचा अंक उचला, इथं घ्या, आणि हा 2ला काय करा, याच्या डोक्यावर देऊन टाका। आता काय करा, दोघांची बेरीज करून घ्या, 2 अधिक 1 3 आला, बघा 3375 आपला 15चा क्यूब आहे, बघा मित्रांनो, म्हणजे 15चा घन किती आला, 3375। अगदी सिंपल ट्रिक्स आहे मित्रांनो, बघा कुठलंही काय करण्याची गरज नाही, एकदम कमी सेकंदामध्ये, एकदम कमी मिनिटामध्ये म्हणा किंवा सेकंदामध्ये म्हणा, एकदम तुम्ही फास्टली सॉल्व्ह करू शकता। आणि मित्रांनो, हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 20-25 सेकंद लागतात, प्रॅक्टिस केली तर अजून पण होऊ शकतात। मित्रांनो, ट्रिक्स आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो, आणि कमेंट करा कशा प्रकारे। बघा तुम्हाला, बघा मित्रांनो, आता काय करायचंय, 14चा क्यूब तुम्हाला फाइंड करायचंय, मला काय ते कमेंटमध्ये कळवा। 14चा बघा, लक्षात घ्या, 14चा घन, त्याच्यानंतर 16चा घन किती येतो मला कमेंटमध्ये कळवायचं आहे, आणि 19चा घन किती येतो, म्हणजे 19चा क्यूब किती येतो मला कमेंट करायचे। सगळ्यांनी काय करायचे, सगळ्यांनी कमेंट करायचे। चला आता मित्रांनो बघूया का पुढच्या प्रकारामध्ये कुठली संख्या येते आणि त्याचा क्यूब कसा काढायचा।
चला मित्रांनो, आता आपण पुढची ट्रिक्स बघणार आहे. अगोदर आपण काय बघित होतो मित्रांनो, का आपण 12, 13, 14, 15, 16चा वर्ग आपण काढायचो, बरोबर आहे. म्हणजे काय होतं बघा मित्रांनो, आपण पुन्हा एकदा मी इथं घेतो बघा. म्हणजे आपण समजा 12चा आपण काय केलेलं आहे, क्यूब काढत होतो आपण, बरोबर आहे, घन काढत होतो आपण. मग मित्रांनो बघा, आता याच्यामध्ये बघा हा एक पहिल्यांदा होता, काय होता, एक हा पहिल्यांदा होता. आता दुसऱ्या प्रकारामध्ये आपण असं बघणार आहे आता, का हा जो एक आहे आपण इकडे घेणार आहे. म्हणजे 12चा आपण हा 21 करू शकतो. 21चा क्यूब कसा काढायचा, त्याच्यानंतर समजा 31 असेल, 31चा क्यूब कसा काढायचा, घन कसा काढायचा. त्याच्यानंतर 41 असेल, बरोबर आहे, 41 असेल, 51 असेल. अशा प्रकारे मित्रांनो एक हा आता शेवटी आल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला याचा क्यूब काढू शकतो आपण. एकदम सिंपल ट्रिक्स आहे, एकदम सेम ट्रिक्स आहे, फक्त थोडासा बदल आहे, समजून घ्या. आता आपण घेऊया 21 घेऊया. समजा बघा आपल्याला 21चा आपल्याला काय करायचं आहे, क्यूब काढायचे. बघा अगोदर 12 होता, हा एक इकडे होता, आता एक काय असणार आहे, पाठी शेवटी असणार आहे. बघा काय करायचं, सेम आता आपण काय करायचो, इकडनं आपण घ्यायचो, बरोबर आहे. 1 2 3 4 4 रेषा मारून घेतल्या आपण. सुरुवातीला आपण काय करायचो, याला डायरेक्ट सेम इकडे उतरून घ्यायचो, बरोबर आहे. कुठल्या साईडने आपण उतरून घ्यायचो, त्या का आपण लेफ्ट साईडने घ्यायचो, बरोबर आहे. आता काय करायचं, आपल्याला राईट साईडने घ्यायचे, बघा उजव्या बाजूने घ्यायचे. मग काय करा, हा 1 आणि 2ला खाली उतरून घ्या. म्हणजे काय करा, 1 आणि 2ला अशा प्रकारे लिहून घ्या, जसा आहे ना तसा इकडे लिहून घ्या, बरोबर आहे. आता काय करा मित्रांनो, या 2चा स्क्वेअर करा. 2चा स्क्वेअर इथं 4 लिहा आणि 2चा क्यूब किती येतो, 8 येतो, तो इकडे घ्या, बरोबर आहे. नियम सेम आहे. पहिल्या आणि शेवटच्या अंकामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा अंक घ्यायचा नाही, बरोबर आहे. त्यानंतर काय करा, यांना दुप्पट करून घ्या. यांना काय करा, 21 दिन दुप्पट करा. मग 2च्या दुप्पट किती येणार, 4. 4च्या दुप्पट किती येणार, 8 येणार, बरोबर आहे. 4च्या दुप्पट किती येणार, 8 येणार. आता काय करा, यांची बेरीज करून घ्या. इथं काय नाही, म्हणजे हा एक तसंच येणार. 2 आणि 4 6, 8 आणि 4 12शी 2, हातच्याला किती आला, 1 आला. 8 अधिक 1 किती आला, 9 आला. मित्रांनो बघा 9261 हे आपलं फायनल उत्तर आहे. एकदम सिंपल ट्रिक्स आहे बघा, काहीच लोड घेण्याची गरज नाही. पुढचा बघा आपण बघू शकतो 31 41 घेऊया आपण. समजा 41चा आता आपण घन काढूया. बघा काय करा, 41चा घन काढत असताना एक हा आपला शेवटी आलेला आहे, काय प्रॉब्लेम नाही. 1 2 3 4 4 काय करा, ग्रुप तयार करून घ्या आपले. 1 आणि इकडे आला 4, उतरवलं खाली तसंच, बरोबर आहे. त्यानंतर आता काय करा, 4चा आपला स्क्वेअर करून घ्या. 4चा स्क्वेअर किती येतो, 16 येतो. 4चा आपल्याला क्यूब किती येतो, 64 येतो, बरोबर आहे. 64 येतो. आपण इकडे साईडला घेतलेले, म्हणजे 4चा घन आपण काय केला, इथं 64. इथं आपण 4चा वर्ग घेतला आणि इकडे घन घेतला, बरोबर आहे. पहिला आणि शेवटला काय करा, क्रॉस करून टाका, म्हणजे आपल्याला तिथं काय ऍड करायचं नाही, बरोबर आहे. आता यात राहिले 2 संख्या, यांना काय करा, दुप्पट करा. 4च्या दुप्पट किती होणार, 8 होणार आणि 16च्या किती होणार, 32 होणार, बरोबर आहे. 16 दुने 32, 4 दुने 8, विषय संपला. पुढे काय करा, हा एक तसा दिलेला आहे, उतरून घ्या खाली, उतरवला खाली. बघा आता यांची काय करा, बेरीज करून घ्या. 8 अधिक 4 8 आणि 4 12 होतात, बरोबर आहे, 12 होतात. तर 12चा शेवटचा नंबर खाली उतरवला आणि 1 काय केला, याच्या डोक्यावरती आपण कॅरी देऊन टाकला, बरोबर आहे. काय केलं आपण, याच्या डोक्यावरती कॅरी देऊन टाकला. आता काय करा, यांची बेरीज करून घ्या. आपण डायरेक्टली पण 16च्या पाड्यानुसार करू शकतो किंवा डायरेक्टली करा. बघा 6 2 8 8 आणि वरचा एक हातच्या एक आला, किती 9 आला, बरोबर आहे. किती आला, 9 आला. त्यानंतर या दोघांची बेरीज करा. 3 आणि 1 किती आला, 4 आला. 3 आणि 1 किती आला, 4 आला. तो काय करा, इकडे देऊन टाका. बघा काय करा, तो याच्या डोक्यावरती देऊन टाका. आता यांची काय करा, बेरीज करा. 4 अधिक 4 8 आला. पुढचा मोठा भाव राहिला 6, तसा घेऊन टाका. 68,941 मित्रांनो आपलं काही फायनल उत्तर आहे. अगदी सिंपल ट्रिक्स आहे बघा, सेम रूल्स आहे, इथं फॉलो करायचे आपल्याला. समजते का मित्रांनो. पहिल्यांदा आपण बघितला एक हा अगोदर होता, म्हणजे 12 13 14 होता. आता काय केला, एक आपण मागं घेतलेला आहे. 41 51 61 71 अशा प्रकारे तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता. आता पुढची ट्रिक्स अशी आहे मित्रांनो, का सेम नंबर असल्यावरती त्या संख्येचा घन कसा काढायचा, त्या संख्येचा क्यूब कसा काढायचा, फक्त आणि फक्त 5 ते 10 सेकंदामध्ये. ते आता ट्रिक्स बघायची मित्रांनो. चला आता बघूया आपण. त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला बघा मित्रांनो काय 31 51 61 या ज्या संख्या आहेत ना, याचा तुम्हाला क्यूब काढायचे. बघा मित्रांनो काय करायचं, या संख्येचा क्यूब काढायचे. त्यानंतर तुम्हाला 71 घ्या, या संख्येचा क्यूब काढा आणि मला यांचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये फेकून टाका लगेच. काय उत्तर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला आता बघूया पुढचा प्रकार काय. चला मित्रांनो, आता पुढचा प्रकार आपल्याला बघायचा एकदम जबरदस्त प्रकार आहे. आणि लक्षात घ्या, अशा प्रकारामध्ये मोस्टली तुम्हाला उदाहरणामध्ये सॉल्व्ह करावं लागतं. आणि मित्रांनो लक्षात घ्या, सगळं आता जितके आपण ट्रिक्स बघितल्या ना, याच्यापेक्षा सिंपल ट्रिक्स आहे बघा. चला आता बघूया मित्रांनो, उदाहरण कशा प्रकारे असू शकतं बघा. म्हणजे एखादी संख्या सेम असणार. बघा काय, कोणती संख्या असेल ती कशी असणार आहे, तुम्हाला सेम दिली असणार आहे. म्हणजे बघा समजा आपण घेतला 22 घेतला, समजा आपण कुठली संख्या घेतली, आपण 22चा घन घेतला. बघा त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, आपण जर विचार केला 22 नंतर आपण बघू शकता, समजा 33 33चा घन
33चा क्यूब, त्याच्यानंतर 44चा क्यूब, त्याच्यानंतर 55चा क्यूब. बघा अशा प्रकारे तुम्हाला संख्या विचारल्या जाऊ शकतात. बघा मग अशा संख्यांचा क्यूब हा कसा काढायचा त्याची सिंपल ट्रिक्स समजून घ्या. बघा दोन्ही संख्या बघा समान दिसत आहे, 4 4 5 5 3 3, नंतर 66 77 88 99 काय असेल ते एक्सेट्रा तुम्ही घेऊ शकतात. बरोबर आहे. आता बघा आपण समजा आपण घेतलाय, आपल्याला करायचे 22चा घन. बघा काय करायचं, आपल्याला 22चा क्यूब काढून घ्यायचा. दोन्ही नंबर सेम आहे ना. बघा सुरुवातीला काय करा, 4 कप्पे तयार करून घ्या. काय करा, 4 कप्पे आरामात तयार करून घ्या. आता काय करायचं लक्षात घ्या, दोन्ही संख्या सेम दिसत ना, आपल्याला माहिती आहे या संख्यांचा डायरेक्ट क्यूब करून घ्या. 2चा क्यूब किती येतो, 2चा क्यूब किती येतो, 8 येतो, माहिती आहे आपल्याला. बरोबर आहे. काय करा, इथे 8 घ्या, पुन्हा इथे 8 घ्या, 2चा क्यूब 8 घ्या, 4 टाइम क्यूब घेऊन टाका. काय करा, 4 टाइम क्यूब घेऊन टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. नियम काय सांगतो आपला, पहिल्या आणि शेवटच्या नंबरला क्रॉस मारायचा. पहिल्या आणि शेवटच्या नंबरला क्रॉस मारायचा. हे नंबर आपल्याला नकोच आहे. बरोबर आहे, असं समजून चाला. राहिले किती नंबर, 2 नंबर राहिले. यांना काय करा, दुप्पट करून घ्या. 8 दुने 16, 8 दुने 16, काय 8 दुने 16, 8 दुने 16. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता काय करा, यांची बेरीज करून घ्या. इथं काहीच नाही म्हणजे किती असणार आहे, आपल्याला फक्त 8 असणार. 8 अधिक 0 8, आपण त्याला 0 कन्सिडर करा. आता काय करा, यांची बेरीज करून घ्या. काय करा, यांची बेरीज करा. 8 दुने 16, 8 त्रिक 24. बरोबर आहे. 16 अधिक 8 किती होतात, 24 म्हणजे 24 होतात. 24चा शेवटचा अंक 4 उचला, इकडे घ्या आणि 2 काय करा, वरती इकडे देऊन टाका. बरोबर आहे. दिला. काय करा, आता पुन्हा दोघांची बेरीज करा. 8 अधिक 2 10, 8 आणि 2 10. त्याच्यानंतर 16 ॲड केले आपण किती होणार, 26 होणार. बरोबर आहे. 10 आणि याचे 10 20 आणि वरचे 6 26. मग 26 आल्यानंतर शेवटचा अंक आपल्याला पाहिजे, फक्त शेवटचा पाहिजे. हा 6 घेतला आणि राहिला ते 2 याला देऊन टाकला आपण. बाजूवाल्याला त्याला काय केलं, घेऊन टाकलं. बाबा घेऊन टाक तुला. नंतर काय करा, दोघांची बेरीज करा. 8 अधिक 2 किती येणार, 10 येणार. बरोबर आहे. 8 अधिक किती येणार, 2 10 येणार. 10,000 लक्षात घ्या, 10,468 हे आपलं काय फायनल उत्तर आहे. बघा अगदी सिंपल आहे, काहीच करण्याची गरज नाही. बघा मित्रांनो, आता काय करा, हे 33 33 44 55 या ट्रिक्स वापरा आणि सॉल्व करा आणि मला कमेंटमध्ये याचं काय उत्तर आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. चला आता बघूया पुढचं टाईप्स कुठला. आता शेवटचा टाईप्स आहे मित्रांनो. लक्षात घ्या का याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची संख्या असू द्या, कुठल्या असू द्या, 24 25 26 आपण असं बोलतो, 37 38 68 69 का त्याच्यामध्ये अंक उलटे पालटे असतात का, त्याची ट्रिक्स आहे का, त्या ट्रिक्स वापर करून तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही त्याचा क्यूब हा काढू शकता. चला आता बघूया मित्रांनो कशी ट्रिक्स आहे. बघा मित्रांनो, आता शेवटची ट्रिक्स आहे आपल्यामध्ये का यामध्ये कुठल्याही संख्येचा आपण काय करू शकतो, क्यूब काढू शकतो. म्हणजेच काय मित्रांनो, लक्षात घ्या, आता आपण जे पहिले प्रकार बघितले याच्यामध्ये अशी संख्या असणार आहे का ती अल्टरनेट असणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं 36 45 46 49 अशा प्रकारच्या संख्या असणार आहे. बरोबर आहे. तर आता त्या संख्येचा आपल्याला उपयोग करू म्हणजे काय, आपल्या ट्रिक्सचा उपयोग करून त्या संख्येचा आपल्याला क्यूब काढायचे, घन काढायचे फक्त आणि फक्त काही सेकंदामध्ये. तर मित्रांनो नीट लक्ष द्या. बघा आता समजा आता मी नंबर घेतलेला एक 24, आपण 24 नंबर घेऊया. समजा मला 24चा काय करायचे, घन काढायचे. 24चा आपल्याला काय करायचे, क्यूब काढायचे. मित्रांनो आता नीट लक्षात घ्या का ट्रिक्स काय. बघा सुरुवातीला काय करा, सेम नियम आहे, 4 डॅश करून घ्या. म्हणजे आपल्याला ह्या 4 डॅश कशासाठी असतात का, या सिंगल नंबर दर्शवतात, आपल्याला सिंगल नंबर दाखवतात. बरोबर आहे. आता काय करा मित्रांनो, पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा काय करा, क्यूब काढून घ्या. पहिल्या संख्येचा क्यूब काय येणार, 2चा क्यूब किती येणार, आपल्याला माहिती आहे 8 येणार. आपण इथे 8 घ्या. शेवटी काय करा, इथे बघा 4चा क्यूब किती येतो, 64 येणार, 64 इथे घेऊन टाका. घेतला. बरोबर मित्रांनो. आता पुढे काय करा, लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला एकदम सिंपल ट्रिक्स घ्यायचे मित्रांनो. फक्त थोडंसं नीट लक्ष द्या. बघा काय करा, ही जी पहिल्या संख्या आहे ना, पहिल्या संख्येचा वर्ग करा. काय करा, पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग किती येतो माहिती आपल्याला, 4 येतो. 2 स्क्वेअर 4 येतो. बरोबर आहे. त्याला काय करा, बाजूचा जो नंबर आहे ना, काय बाजूचा जो नंबर आहे त्याने काय करा, मल्टिप्लाय करा. मग या 2चा स्क्वेअर 2चा वर्ग 4 येतो आपल्याला माहिती आहे. आणि या 2च्या बाजूला कुठला नंबर आहे, 4 आहे. मग काय करा, या 4ने याला मल्टिप्लाय करा. मग 4 चौक किती होणार, 16 होणार. 4 चौक किती होणार, 16 होणार. इथे घ्या. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या मित्रांनो. काय करा, पहिल्या संख्येचा घन घ्या म्हणजे क्यूब घ्या. त्यानंतर शेवटच्या संख्येचा क्यूब घ्या. इथे घेतला 2चा क्यूब 8, 4चा 64 घेतला. त्याच्यानंतर काय करा मित्रांनो, ही जी पहिल्या संख्या दिलेल्या 2 संख्यामध्ये पहिल्या संख्येचा काय करा, वर्ग करा. काय करा, पहिल्या संख्येचा वर्ग करा आणि बाजूच्या संख्येने त्याला मल्टिप्लाय करा. 2चा वर्ग 4 होतो. 4 गुणले पुन्हा 4 16 आला, ते इथं घेऊन टाका.
तोच नियम काय करा दुसऱ्या संख्येला, या संख्येचा काय करा वर्ग करा। मग 4चा अगोदर काय करा वर्ग करा, 4चा वर्ग किती होतो 16 होतो आणि बाजूच्या संख्येने त्याला काय करा गुणाकार करा। म्हणजे 4चा वर्ग 16 करा आणि बाजूची जी संख्या आहे त्याने काय करा गुणाकार करा। मग बाजूला संख्या कुठली 2 आहे, याने काय करा 2 याला मल्टिप्लाय करा, 16 दुने किती होणार 32 होणार, 32 इथं घेऊन टाका। बघा अगदी सिंपल आहे। काय करा मित्रांनो आता पुढे बघा, लक्षात घ्या पहिल्या संख्येला आणि शेवटच्या संख्येला काय करा कॅन्सल करा, आपल्याला नकोय बरोबर आहे। आता लक्षात घ्या आपला नियम काय सांगतो याच्यामध्ये का आपल्याला फक्त सिंगल डिजिट पाहिजे, एक अंकी संख्या पाहिजे। मग आता एक अंकी संख्या पाहिजे ना, 64 दिलाय, 64 चा शेवटचा अंक उचला इथं घेऊन टाका। काय करा 64 4 इथं घेतला, राहिला किती 6, 6 इथं देऊन टाका। काय करा 6 इथे देऊन टाका बरोबर आहे। इतकं केलं। आता आपलं मेन राहिलं काय मित्रांनो, काय दोन संख्या आल्या, दोन्ही संख्याचं आपल्याला काय करायचं अगोदर दुप्पट करून घ्यायचे बरोबर आहे। काय करायचे आपल्याला पटकन दुप्पट करून घ्यायचे, करा दुप्पट। 16च्या दुप्पट किती होणार 32 होणार, 16 दुने 32। आता 32 आला इकडे, या 32च्या दुप्पट किती होणार 64 बरोबर आहे, किती होणार 64। या दोन्ही संख्याचा काय केला आपण दुप्पट केला। तुम्ही अगोदर पण करू शकतात किंवा सॉल्व करताना डायरेक्टली करू शकतात। आता बऱ्याच उदाहरण आपण घेतलेले बघा। आता काय करा ऍडिशन करून घ्या, 6 + 2 8, 6 2 8, 8 आणि 4 12, 12 आपण किती घेणार 2 घेणार बरोबर आहे। 8 आणि 4 12 किती आपण 2 घेणार, हातच्याला किती आला आपला 1 आला, किती आला 1 आला। राहिलेल्या यांची काय करा बेरीज करा, 6 + 3 6 3 9, 9 ने किती आला 10 आला। पण आपण शेवटचा डिजिट आपण इथं घेऊन अगोदरच आपण काय केला घेतलेला आहे, शेवटचा अंक आपण काय केला घेतलेला आहे। मग 10 काय करा याच्या डोक्यावर डायरेक्ट याला देऊन टाका बरोबर आहे। काय करा आता यांची बेरीज करून घ्या, 6 + 2 8 येणार, 6 + 2 किती येणार 8 येणार आणि बाकीच्यांची काय करा त्याला डायरेक्टली बेरीज करून घ्या मित्रांनो। बघा 6 + 2 8, 8 इथे घेऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही। राहिले किती 3, हा एक 4 आणि हा एक 5, यांची काय करा बेरीज करा, 3 + 1 4 + 1 5 किती आला 5 आला, इथे देऊन टाका। 8 आणि 5 किती होतात 13 होतात बघा, 8 आणि 5 किती होतात 13 होतात। तर मित्रांनो लक्षात घ्या 13,824 आपलं काय फायनल उत्तर आहे। अगदी सिंपल ट्रिक्स आहे मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा टाइम वेस्ट होणार नाही मित्रांनो, एकदम सिंपल ट्रिक्स आहे। या ट्रिक्सचा उपयोग करा, जितक्या पण ट्रिक्स सांगितल्या व्यवस्थित सॉल्व करा। आता मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या, मला तुम्ही 75 असेल, 75चा क्यूब असेल, त्याच्यानंतर 36 असेल, 36चा क्यूब असेल, त्याच्यानंतर 49 घ्या, 49चा क्यूब असेल, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचे आन्सर काय मला कळवायचे। आणि मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो नवीन आपल्या चॅनलवरती असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा। भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एखादी नवीन खतरनाक ट्रिक्स घेऊन, तोपर्यंत सर्वांना गुड बाय।